रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता काही क्षणात धो-धो पाऊस कोसळेल असं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण आहे। आकाशांमध्ये ढगांची दाटी दिसू लागली आहे। किनारपट्टी भागातही गार वारे वाहू लागलेत, त्यामुळे रत्नागिरीत पावसाची दाट शक्यता वर्तवली जाते। मात्र पाऊस झाला तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसेल अशी शक्यता आहे। रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। ऐन उन्हाळ्यात अगदी धुवाधार पाऊस बरसेल की काय असं वातावरण सध्या कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागांमध्ये दिसतंय। आत्ता जर आपण बघितलं तर किनारपट्टी भागांमध्ये अशा पद्धतीने मळब आलं आहे। अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजे 7 ते 8 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे आणि हवामान विभागाने दिलेला इशारा पाहता साधारणपणे आणि हे वातावरण पाहता आज किंवा पुढच्या काही वेळामध्ये पाऊस कोसळेल की काय अशी शक्यता देखील एकंदरीत हे वातावरण पाहिल्यानंतर विचारली जाते किंवा वर्तवली जाते। दुसरी बाब हीच आहे की जर का पाऊस कोसळला तर स्वाभाविकपणे कोकणातल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। याचं कारण असं की गेल्या वर्षी देखील अगदी मेच्या 15 तारखेपासूनच पावसाळा सुरू झाला होता आणि अगदी नोव्हेंबरच्या एंडपर्यंत हा पाऊस होता आणि यंदा देखील साधारणपणे कोकणातल्या शेतकऱ्यांची सगळी गणितं बिघडलेली असताना अशा पद्धतीने झालेला हा होणारा पाऊस किंवा साधारणपणे अशा पद्धतीचं वातावरण हे कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः मारक ठरू शकेल। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।